Dear students, welcome in the bridge course of class 10th. Let's see competency learning outcome statement 12. Write a formal letter in the expected format. म्हणजे आपल्याला इथे फॉर्मल लेटर लिहायचे परंतु जो अपेक्षित फॉर्मॅट आहे त्यामध्येच लिहायचं आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 1. लर्निंग आउटकम. To write SMS notes list neatly and legibly, understanding instruction, topic, layout of the letter, difference between informal and formal letter, brevity of language. तर थोडक्यात आपण अर्थ याचा बघूया. टू राईट SMS म्हणजे छोटे छोटे मेसेज तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, नोट्स काढता आल्या पाहिजेत छोट्या, त्यानंतर क्वेश्चनची वगैरे लिस्ट तुम्हाला करता आली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला कशा करता आल्या पाहिजेत, नीटली म्हणजे टापटीपपणे आणि सुवाच्यपणे स्पष्टपणे करता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. अंडरस्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स सूचना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. टॉपिक, लेआउट ऑफ द लेटर म्हणजे लेटरची लेआउट तुम्हाला माहिती पाहिजे. दोन प्रकारचे जे लेटर आहेत त्यांच्या लेआउट माहिती असल्या पाहिजेत. डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मल अँड फॉर्मल लेटर, त्याचप्रमाणे लेटरचे जे दोन प्रकार आहेत इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर त्यामध्ये तुम्हाला फरक माहिती पाहिजे. आणि ब्रेविटी ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेचं संक्षिप्त असं रूप सुद्धा तुम्हाला थोडक्यात म्हणजे त्याबद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. हे लर्निंग आउटकम्स आहेत म्हणजे अध्ययन निष्पत्ती त्यामधून कोणती होणार आहे तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे SMS नोट्स लीड्स, त्यानंतर तुम्हाला लेआउट समजलं पाहिजे. हे थोडक्यात तुम्हाला इथे लर्निंग आउटकम मध्ये सांगितले. आता इथे बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. आता हे थोडक्यातच मी सांगणार आहे. नंबर 1, गिव्ह स्टुडंट्स फॉर्मॅट ऑफ लेटर. तुम्हाला लेटरचा स्वरूप काय आहे, फॉर्मॅट काय आहे तो द्यायचा आहे. प्रोव्हाइडिंग टेम्पलेट्स, त्यांना तो तशा पद्धतीचा साचा तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. गाईड द स्टुडंट्स टू राईट फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. फॉर्मल इंग्लिश लँग्वेजचा वापर करून तुम्हाला ते लेटर लिहिण्यासाठी गाईड करायचे. नंबर 4, डिस्कस द स्टेजेस अँड स्टेप्स. त्याच्या ज्या स्टेज आहेत किंवा स्टेप्स आहेत त्याबद्दल चर्चा करायची. आता याच्यामध्ये तुम्हाला हे 4 पॉइंट्स जे सांगितलेत त्याच्यामध्ये टीचर्स आणि पॅरेंट्सनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत या. आता इथे नेक्स्ट बघा, लेटरचे खरे पार्ट म्हणता येईल आपल्या की लेटर लिहित असताना बिगिनिंग, बॉडी आणि कन्क्लुजन असे 3 मुख्य भाग आहेत त्याचे. आता हाऊ टू राईट लेटर इन ब्लॉक फॉर्मॅट. आता तुमच्यासाठी हा नवीन आहे. ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय लेटर लिहिताना. तर ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे तुम्ही ज्या लेटरमध्ये लिहित असताना ज्या स्टेप्स लिहिणार आहात त्या सगळ्या स्टेप्स तुम्ही तुमची जी मार्जिन आहे त्याला चिटकून लिहिणार आहात. म्हणजेच थोडक्यामध्ये टच विथ मार्जिन असं म्हटलं तरी, फ्लश विथ मार्जिन किंवा टच विथ मार्जिन असं म्हटलं तरी थोडक्यात तुम्हाला लगेच समजेल. आता इथे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. नंबर 1, अंडरस्टँड द फॉर्मॅट, टेम्पलेट्स ऑफ फॉर्मल लेटर. तुम्ही समजून घ्यायचा आहे कशाचा फॉर्मॅट, तर फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आणि टेम्पलेट्स. आता सेकंड बघा, यूज फॉर्मल लँग्वेज म्हणजे आपण फॉर्मल लेटरमध्ये फॉर्मल लँग्वेजेस वापरतो. नंबर 3, ओपनिंग सेंटेन्स शुड एक्सप्लेन द पर्पज ऑफ लेटर. म्हणजे तुमचं जे ओपनिंग सेंटेन्स आहे त्याच्यामधून तुम्हाला जो पत्राचा हेतू आहे तो तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन केला पाहिजे थोडक्यामध्ये. आता तुम्हाला यापूर्वी थोडक्यामध्ये हे सर्व जे आहे फॉर्मल लेटर किंवा लेटर्सचे टाइप्स, त्यानंतर फॉर्मल लेटर आहे, इनफॉर्मल लेटर आहे, त्यांचं लेआउट आहे, त्यांचा फॉर्मॅट आहे किंवा एक्झाम्पल्स, हे सर्व मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यासाठी लेटर्स रायटिंग आणि फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर अशा 2 सेपरेट मी व्हिडिओ टाकलेल्या आहेत. त्या व्हिडिओ तुम्ही खूप काळजीपूर्वक सुरुवातीला ऐकून घ्या म्हणजे आणखीनच तुम्हाला स्पष्टपणे समजेल ही ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉइंट, लर्निंग ऍक्टिव्हिटी. नंबर 1, फॉर्मल लेटर फॉर्मॅट. आता बघा, इथे फॉर्मल लेटर फॉर्मॅट इथे दिलेलं आहे म्हणजे आपण जे फॉर्मल लेटर लिहिणार आहोत त्याचा फॉर्मॅट तुम्हाला इथे थोडक्यात त्यांनी दिलेला आहे. बघा कसा दिला इथे, सेंडर्स ऍड्रेस. तुम्हाला लक्षात आलं असेल की एका खाली एक ह्या सगळ्या एका खाली ज्या स्टेप्स आहेत
तर बघा, फ्लश विथ मार्जिन किंवा टच विथ मार्जिन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एकाखाली एक सगळ्या स्टेप्स आलेल्या आहेत. आपण जनरली सेमी ब्लॉक स्टाईल सुरुवातीला वापरत होतो. सेमी ब्लॉक स्टाईल म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये उजव्या साईडला तुमचा सेंडर्स ॲड्रेस लिहित होतात, त्यानंतर डेट त्याच्या खाली लिहित होतात, त्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस डाव्या साईडला लिहित होतात. सब्जेक्ट मध्ये मध्यभागी म्हणजे थोडेसे स्पेस सोडून सुरुवात करत होतात आणि पॅरेग्राफ लिहिताना काही स्पेस सोडून तो पॅरेग्राफ तुम्ही तयार करत होतात. परंतु आता ब्लॉक फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुम्हाला सर्व ज्या स्टेप्स आहेत त्या लेफ्ट मार्जिनला फ्लश लिहायच्या आहेत, टच करून सगळ्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहेत. हे तुम्ही व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल. इथे तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी बघा कसं दिलंय. सेंडर्स ॲड्रेस त्यांनी दिलाय, सेंडर्स ॲड्रेस, ॲड्रेस डेट, त्यानंतर फॉर्मल लेटर आहे म्हणून इथे रिसिव्हर्स ॲड्रेस सुद्धा देणं महत्वाचं आहे, म्हणून इथे टू लिहून रिसिव्हर्स ॲड्रेस, डेझिग्नेशन, कंपनी नेम, ॲड्रेस आणि इथे नंतर सब्जेक्ट, सॅल्युटेशन, डिअर सर, मॅडम, बॉडी ऑफ द लेटर. आता ह्या बॉडी ऑफ द लेटर मध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, राईट 2-3 पॅरेग्राफ्स इन्क्लुडिंग द रिझन बिहाइंड द लेटर टू कीप द लेटर कन्साइज विदाउट ड्रॅगिंग टू मच. म्हणजे तुम्हाला जेव्हा मेन बॉडी ऑफ द लेटर किंवा मेन बॉडी लिहायची असेल तेव्हा तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफ करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये ही जे रिझन आहे त्याच्यासाठीच तुम्ही पॉइंट टू पॉइंट तो पूर्ण लेटरची बॉडी जी आहे ती लिहायची आहे संक्षिप्त रूपामध्ये, परंतु पॉइंटला धरून, जो पर्पज तुमचा आहे त्याला धरून तुम्हाला ती मेन बॉडी लिहायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये जसं म्हणजे थोडक्यामध्ये आपण हाऊ आर यू, आय एम फाईन असं थोडक्यामध्ये जसं लिहितो आपल्या बोली भाषेमध्ये, तसं तुम्हाला फॉर्मल लेटरमध्ये लिहिता येणार नाही. नेक्स्ट बघा, थँकिंग यू, युअर सिन्सिअरली, नेम आणि सिग्नेचर. म्हणजे हा पूर्ण फॉर्मॅट त्यांनी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. Let's see second example. Write an application to the headmaster of your institutions to grant concession in fees. म्हणजे आपल्याला जे लेटर लिहायचं आहे ते ऍप्लिकेशन लेटर लिहायचं, कोणाला लिहायचंय, हेडमास्टरला. कशासाठी लिहायचंय, टू ग्रँट कन्सेशन इन फीज, म्हणजे तुम्हाला कन्सेशन म्हणजे फी मध्ये कन्सेशन द्यावं म्हणून तुम्हाला हेडमास्टरला ऍप्लिकेशन लिहायचं आहे. आता इथे तुम्हाला त्यांनी थोडक्यात फॉर्मॅट दिलेला आहे बघा. इथे थोडक्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सेंडर्स ॲड्रेस लिहायचा आहे, त्यानंतर डेट लिहायची आहे, त्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस, इथे सब्जेक्ट दिलेला आहे ऍप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीज, ऍप्लिकेंट म्हणून तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, इथे सॅल्युटेशन म्हणून डिअर सर दिले, मेन बॉडीसाठी इथे लाईन सोडलेल्या आहेत आणि त्यानंतर शेवटचं जे सबस्क्रिप्शन आहे थँकिंग यू, युअर्स ओबिडियंटली, नेम, साई, सिग्नेचर, हे सर्व इथे तुम्हाला फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलंय. हे तुम्हाला कम्प्लीट करायचंय. म्हणजे आपल्याला हे लेटर लिहायचं आहे. आपण सविस्तरपणे हे लेटर पाहूया. Now let's see the layout of the formal letter. तुम्हाला आता इथे या लेटरमध्ये लेआउट पटकन समजेल. बघा, ही तुम्ही सपोज ही मार्जिन घ्या पेपरची आपल्या, आणि मार्जिनच्या पेपरमध्ये सुरुवातीला बघा, इथे सुरुवातीला पूर्ण ज्या स्टेप्स आहेत त्या मी कुठे लिहिलेल्या आहेत, ह्या लेफ्ट साईडला लिहिलेल्या आहेत. आता इथे बघा, सेंडर्स ॲड्रेस मध्ये काय दिलं, इथे नेम, ॲड्रेस आणि पिनकोड थोडक्यामध्ये दिलेला आहे. नंतर त्यानंतर एक ओळ सोडली आहे मी आणि नंतर तिथे डेट लिहिली आहे. डेट लिहिताना तुम्ही विद्यार्थी काय करता, 28/7/2021 म्हणजे असं लिहिता. तर तसं न लिहिता 28 जुलै 2021 अशी डेट अपेक्षित असते लेटर लिहिताना, ही लक्षात ठेवा. म्हणजे सेंडर्स ॲड्रेस नंतर डेट लिहिणं अपेक्षित आहे एक ओळ सोडून. त्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस मध्ये तुम्हाला इथे टू लिहून कॉमा केलं की म्हणजे तुमचं पत्र ज्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपण तिथे टू वापरतो. तर द हेडमास्टर, सर एस ए हायस्कूल, मुरुड जंजिरा, रायगड 402401. म्हणजे हा रिसिव्हर्सचा ॲड्रेस आहे, रेसिपॅन्टचा ॲड्रेस आहे. त्यानंतर सब्जेक्ट बघा, ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ती मी बघा एकाखाली एक आणि ह्या फ्लश विथ लेफ्ट मार्जिनला लिहिलेल्या आहेत. त्यानंतर सब्जेक्ट बघा, फॉर फी कन्सेशन इन शॉर्ट लिहिलेलं आहे, पटकन लक्षात येतं थोडक्यामध्ये. त्यानंतर मेन बॉडी जी आहे ती मी त्याचे 4 पार्ट केलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. आता तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडक्यामध्ये इथे सांगते की फर्स्ट जो पॅरेग्राफ असतो तो तुमच्याविषयी आणि सब्जेक्ट विषयी माहिती सांगणारा असायला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो पॅरेग्राफ करणार आहात तुम्ही,
तो तुमच्या क्वेश्चन मध्ये जी माहिती प्रोव्हाइड केलेली असते ती माहिती तिथे तुम्हाला लिहायला लागते. थर्ड मध्ये तुम्ही तुमच्या होप्स काय आहेत त्या व्यक्तीकडनं, जो लेटरमध्ये ज्याचं मेन्शन केलेलं आहे, लेटरमध्ये एखाद समजा हेडमास्टर, त्याच्याकडनं तुमच्या काय होप्स आहेत हे तुम्ही या थर्ड पॅरेग्राफमध्ये लिहिता. आणि शेवटी इथे थँक्ससाठी चौथा. म्हणजे थोडक्यात असे तुम्हाला छोटे 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 3 पॅरेग्राफ तुम्हाला करायला लागतील मेन बॉडीमध्ये. आणि त्यानंतर तुमचं लास्ट आहे सबस्क्रिप्शन म्हणजेच क्लोजिंग. म्हणजे इथे युअर्स ओबिडियंटली, आणि इथे ते वरती जे नाव तुम्ही टाकलेलं आहे तेच नाव खाली लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे हे तुम्हाला कशासाठी सांगितलं तर हे लेटर पाहून तुम्हाला म्हणजे फॉर्मल लेटरची लेआउट किंवा फॉर्मॅट समजेल. नाऊ लेट्स सी द लेटर. आपण आता सेंडर्स ऍड्रेस, डेट, रेसिपंट ऍड्रेस इथे पाहिलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट बघा इथे, आणि यानंतर इथे रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम हे लिहिलेलं नाहीये, तर ते तुम्ही लिहा इथे. विथ अबव मेन्शन सब्जेक्ट, आय एम स्टुडंट्स ऑफ युअर स्कूल विथ बेस्ट अकॅडमिक रेकॉर्ड. I would like to inform you that my family financial condition is not good and stable. म्हणजे थोडक्यामध्ये बघा इथे माहिती काय दिलेली आहे स्वतःबद्दल, की मी शाळेचा विद्यार्थी आहे, त्यानंतर माझा अकॅडमिक रेकॉर्ड चांगला आहे, त्या माझ्या फॅमिलीची परिस्थिती चांगली नाही किंवा स्थिर नाही, असं थोडक्यात तुम्ही तुमच्याबद्दल आणि त्या सब्जेक्टबद्दल इथे माहिती सांगितलेली आहे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. नाव लुक ॲट द नेक्स्ट सेकंड पॅरेग्राफ. इट इज हार्ड टू meet the minimum household expenses, then how can I pay school fee? It is not possible me to pay the whole fee of the year, so give me some fee concession. म्हणजे इथे सांगितलंय की मी म्हणजे माझ्या घरामधले जे एक्सपेन्सेस खर्च सुद्धा भागवू शकत नाही, तर मग मी तुमच्या शाळेची फी कशी काय भरू शकेन, असा तुम्ही तुम्ही स्वतःच प्रश्न तिथे विचारलेला आहे की इट इज नॉट पॉसिबल, माझ्यासाठी हे अशक्य म्हणजे शक्य नाहीये की पूर्ण वर्षाची फी भरणं, तर त्याच्यासाठी मला थोडं तरी कन्सेशन तुम्ही द्या, असं सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्ही सांगितलं. थर्ड मध्ये बघा, काइंडली कन्सिडर माय केस विथ पॉझिटिव्ह आउटलुक अँड हेल्प मी टू स्टडी विथ द ब्राईट फ्युचर. आणि म्हणजे तुमच्या होप्स सांगितल्यात की तुम्ही म्हणजे हेडमास्टरनी माझ्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघायला पाहिजे, मला स्टडी म्हणजे माझ्या ब्राईट फ्युचरसाठी तुम्ही मदत केली पाहिजे, अशा तुमच्या होप्स सांगितल्यात. आणि शेवटी थँकिंग यू. आता इथे युअर्स ओबिडंटली श्याम जाधव, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे. नाव लेट्स सी सॉल्ट ऍक्टिव्हिटी डेमो. इथे आपल्याला त्यांनी एक लेटर तुम्हाला इथे कशा प्रकारे लिहून दाखवले ते पाहूया आपण. बघा क्वेश्चन काय दिला इथे, राईट लेटर टू युअर फ्रेंड राधेय रश्मी appealing to him her to celebrate Diwali festival without crackers and stop air pollution. बघा इथे लेटर कोणाला लिहायचे तुम्हाला, तुमचा जो मित्र आहे राधेय किंवा रश्मी, हिला लेटर लिहायचे कशासाठी, की म्हणजे तिला विनंती करायची की जी दिवाळी फेस्टिवल जे आहे ते कसं सेलिब्रेट करायला सांगायचं तिला, विदाउट क्रॅकर्स म्हणजे फटाके न वाजवता किंवा एअर पोल्युशन न करता सेलिब्रेट कर दिवाळी, असं तिला अपीलिंग करण्यासाठी तुम्हाला लेटर लिहायचं आहे. आता बघा इथे त्यांनी दिलेलं आपण सॉल्व ऍक्टिव्हिटी सहज म्हणजे लगेच पाहू शकतो की त्यांनी सगळ्या ज्या स्टेप्स दिल्यात त्या लेफ्ट मार्जिन एकाखाली एक दिलेल्या आहेत. बघा, राधे जाधव B651 राम अपार्टमेंट्स CA रोड नागपूर 17 जून 2021. द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर. सब्जेक्ट बघा, campaign for celebrating Diwali without crackers. Dear sir, this letter is with a humble request to organize an awareness campaign among the general public for celebrating Diwali festival without crackers in order to stop air pollution. We need to take general public aware that celebrating Diwali without crackers does not ruin the festival of lights. It will actually spare citizens from the
lethal doses of toxic substances that are not measured in routine pollution checks such as mercury, lead, and aluminum. The pollution board needs to conduct a through campaigning by displaying the information about the harm caused by firecrackers much more aggressively. Stringent measures are required to be taken by the board of controlling the burning duty crackers, which can only be done by putting a ban on bursting crackers and cautioning people against burning of crackers. थँकिंग यू युअर्स फेथफुली राधे जाधव. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांनी सॉल्व ऍक्टिव्हिटी डेमो दिलेला आहे. यामध्ये तुझा सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर समजलेलं आहे. नाउ लुक ॲट द नेक्स्ट practice. Question number 1. Write a letter of application to the principal requesting her to issue a duplicate copy of living certificate. Use the information given below. Applicant Riya Ritesh Patil, School Sri Rajendra High School, Mahal, Nagpur, Class 10th, Division B, Register number 10011. Reason: qualified for abroad scholarship examination, have to submit the documents. आता आपण हा प्रश्न पाहूया डीप मध्ये. इथे बघा, लेटर ऍप्लिकेशन लेटर लिहायचे आपल्याला, प्रिन्सिपल सरांना लिहायचंय. कशासाठी रिक्वेस्ट करायची? तर डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे LC जी आहे तुमची त्याची तुम्हाला डुप्लिकेट कॉपी पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही किंवा तो किंवा ती, म्हणजे इथे नावं दिलीत बघा, रिया किंवा रितेश, ही काय करते, रिक्वेस्ट करते सरांना मिळण्यासाठी डुप्लिकेट कॉपी लिव्हिंग सर्टिफिकेटची मिळण्यासाठी. त्यांनी आता आपल्याला इथे ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, म्हणजे तुम्ही कोण आहात असं समजून लिहायचंय, रिया किंवा रितेश आहात असं समजून आपल्याला लेटर लिहायचंय, रिया और रितेश पाटील. त्यानंतर स्कूल सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे, श्री राजेंद्र हायस्कूल महाळ, म्हणजे आपल्याला स्कूलचं नाव सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, प्लेस दिलेलं आहे नागपूर म्हणून. त्यानंतर तुम्ही कितवीत आहात, क्लास 10 म्हणजे 10वी मध्ये तुम्ही आहात, आणि तुमची डिव्हिजन बी आहे आणि तुमचा रजिस्टर नंबर 10011 आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे कुठे लिहिण्यासाठी उपयोगी पडणार आहे, सेंडर्स ऍड्रेस मध्ये लिहिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर बघा रिझन दिले इथे, म्हणजे मेन बॉडी मध्ये तुम्हाला ह्या मुद्द्याला धरूनच तुमचे मेन जे पॅराग्राफ आहेत ते आले पाहिजेत. आता रिझन काय दिले बघा, क्वालिफाईड फॉर अब्रॉड स्कॉलरशिप एक्झामिनेशन, म्हणजे परदेशातली जी स्कॉलरशिप एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाईड झालेला आहात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हॅव टू सबमिट द डॉक्युमेंट्स, तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता प्रश्न म्हणजेच कशाबद्दल लेटर लिहायचं हे त्याची आयडिया आलेली आहे. आता आपण लेटर पाहूया. इथे आपल्याला सेंडर्स ऍड्रेस, सेंडर कोण आहे हे सांगितलेलं आहे, रिया किंवा रितेश आहे, रितेश किंवा रिया पाटील, म्हणून इथे रिया पाटील मी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक ह्याच्यानंतर मी कॉमा दिलाय, श्री राजेंद्र हाऊसिंग सोसायटी. आता इथे त्यांनी काही तसं मेन्शन केलं नाही, इथे तुम्ही स्वतः ऍड्रेस लिहायचा आहे त्याचा, महाल नागपूर. त्यानंतर 28 जुलै 2021, इथे मी टू लिहून सुरुवात केली, म्हणजे रेसिपंट कोण आहेत, तर द प्रिन्सिपल श्री राजेंद्र हायस्कूल महाळ नागपूर, हे आपल्याला दिलेलं आहे तिथे क्वेश्चन मध्ये. ऍड्रेस सुद्धा सेंडर्सचा रिसिव्हरचा दिलेला आहे. सब्जेक्ट बघा, ऍप्लिकेशन फॉर अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्येच त्यांनी इथे तुम्हाला सब्जेक्ट दिलेला असतो, फक्त तुम्हाला तो शोधून काढायचा असतो आणि तो लिहायचा जशाला तसा. इथे काय दिलेलं होतं तुम्हाला, की तुम्हाला कशासाठी ऍप्लिकेशन करायचंय, तर डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन करायचं आहे. फक्त इथे आपण लिहिलं ऍप्लिकेशन फॉर, आणि जशाला तसं लिहिलं डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर सब्जेक्ट झाल्यानंतर बघा इथे रिस्पेक्टेड सर, आता इथे तुम्ही नुसतं सर लिहिलं तर चालेल, रिस्पेक्टेडचं तुम्हाला स्पेलिंग चुकणार नाही, कन्फर्म असेल तर रिस्पेक्टेड लिहिलं तरी सुद्धा चालेल. इथे बघा, आता फर्स्ट जो पॅरेग्राफ आहे तो कशाबद्दल, म्हणजे जो पत्र लिहितोय त्याच्याबद्दल, आणि थोडक्यात सब्जेक्ट विषयी तुम्हाला लिहायचा आहे. बघा, आय एम रिया पाटील, स्टुडंट ऑफ श्री राजेंद्र हायस्कूल, स्टडिंग इन 10th क्लास बी,
विथ रजिस्टर नंबर 10011 इन दिस इयर 2021. म्हणजे रियाने तिच्याबद्दल स्वतः म्हणजे ती शाळेमध्ये कोणत्या वर्गात आहे, कोणत्या तुकडीत आहे, तिचा रजिस्टर नंबर काय आहे, कोणत्या वर्षी आहे ती शाळेमध्ये, हे सगळं तिने सांगितलेलं आहे फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये. सेकंड मध्ये काय सांगितलं बघा, म्हणजे थोडक्यामध्ये दिलेला जो आपला इथे क्वेश्चन मध्ये जो भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये सेकंड पॅरेग्राफ इथे आला पाहिजे. आय एम सो ग्लॅड टू टेल यू दॅट आय हॅव सिलेक्टेड फॉर अब्रॉड स्कॉलरशिप एक्झामिनेशन. इट इज कंपल्सरी टू सबमिट सम डॉक्युमेंट्स. फॉर दॅट इट इज माय नीड फॉर अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे एकदम छोट्या आणि सोप्या भाषेमध्ये दिलंय की स्कॉलरशिप एक्झामिनेशन, अब्रॉड स्कॉलरशिप एक्झामिनेशनसाठी रिया सिलेक्टेड झालेली आहे आणि तिला काही त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कंपल्सरी सबमिट करायचे आणि त्याच्यासाठी तिला ती डुप्लिकेट कॉपी लिव्हिंग सर्टिफिकेटची लागणार आहे. त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ मध्ये काय बघा लिहिले, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज इश्यू अ न्यू डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर माय स्कॉलरशिप एक्झामिनेशन ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे मी विनंती करत आहे, इथे रिक्वेस्ट केली आणि नंतर आय विल बी थँकफुल टू यू, युअर्स फेथफुली रिया पाटील. म्हणजे अशा प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला हे लेटर म्हणजे लिहिता येईल सोप्या आणि शॉर्ट अशा सेंटेन्स मध्ये. Now let's see second practice letter, complaint letter. Write a complaint letter regarding irregular electric supply in your locality. Use the following points. A. Duration of the problem. B. Its impact. And C. Request to solve the problem. म्हणजे तुम्हाला आता दुसरं जे प्रॅक्टिससाठी त्यांनी लेटर लिहा असं सांगितले, काय लिहिलेलं आहे ते तक्रार पत्र आहे, कंप्लेंट लेटर आहे. आणि त्यामध्ये कशासाठी म्हणजे तुम्ही कंप्लेंट केली आहे तर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर लोकॅलिटी. म्हणजे अनियमित असा जो इलेक्ट्रिक सप्लाय तुमच्या लोकॅलिटीमध्ये येतोय त्याच्यासाठी तुम्ही कंप्लेंट करतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला खालील पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्यायचे. फर्स्ट, ड्युरेशन ऑफ द प्रॉब्लेम. सेकंड म्हणजे किती कालावधीपासून तुम्ही ती समस्या तुम्हाला उद्भवलेली आहे. इट्स इम्पॅक्ट, त्याचा परिणाम काय झालाय. रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम, मग त्याच्यासाठी म्हणजे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करायची आहे. असे 3 पॉइंट्स धरून तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे. बघा स्टार्ट करूया आपण. इथे तुम्हाला असं काही त्यांनी सांगितलेलं नाहीये की सेंडर कोण आहे, रेसिपंट्स कोण आहे, तर ते तुम्ही स्वतःच लिहायचं आहे. इथे बघा, श्याम जाधव, संत सावतामाली चौक, बीड 413415, 20th July 2021. The electric department officer, electricity department, बीड 413415. Subject, complaint letter regarding irregular electric supply in our locality. पुढे बघा, रिस्पेक्टेड सर. आता इथे मेन बॉडी मी छोटे छोटे 3 पॅरेग्राफ केलेले आहेत. बघा इथे फर्स्ट पॅरेग्राफ, आय वुड लाईक टू ड्रॉ युअर काइंड अटेन्शन टुवर्ड्स द इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन आवर एरिया. बिकॉज ऑफ दॅट वी आर फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक अ रॉबरी अँड थेफ्ट. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे इथे. नेक्स्ट बघा, in our locality there are many students are preparing for incoming exam as well as final exam, but this irregularity in electric supply is causing obstacles in their preparation. So it is my humble request to look into this matter personally. Thanking you, yours faithfully, श्याम जाधव. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी लेटर त्यांनी दिलेलं होतं, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. नाव लुक ॲट द नेक्स्ट. आणखीन एक त्यांनी तुम्हाला प्रॅक्टिससाठी लेटर दिलेलं आहे. ते कोणतं लेटर आहे बघा इथे, कंप्लेंट लेटर आहे ते सुद्धा. कंप्लेंट लेटर टू ऑथॉरिटी अबाउट प्रोलॉंग्ड रोड रिपेअर. म्हणजे बराच काळ रोड रिपेअरिंगचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑथॉरिटी जी आहे त्यांना कंप्लेंट करताय आणि त्याच्यासाठी लेटर लिहिताय. आता इथे बघा त्यांनी ऍड्रेस मात्र दिलेला आहे. राईट अ लेटर टू द Chief Executive Office, Municipal Corporation, Aurangabad, to complain about the inconvenience caused by prolonged road repair work going on in your area. म्हणजे आपल्याला लेटर कोणाला लिहायचंय की तुम्हाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, औरंगाबाद यांना तुम्हाला लेटर लिहायचंय. आणि त्याच्यामध्ये कशासाठी लेटर लिहायचंय, द इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय झालेली आहे. कशासाठी की बऱ्याच काळ रोड रिपेअरिंगचं काम तुमच्या एरियामध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमची जी गैरसोय झाली त्याच्यासाठी तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे. आता त्यांना आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे की सेंडर
तुम्ही जरी असाल तरी इथे रेसिव्हर किंवा रेसिपंटचा ऍड्रेस आपल्याला ऑलरेडी दिलेलाच आहे, तोच आपल्याला आपण लेटर लिहिताना लिहायला लागेल. इथे बघा आता, श्याम जाधव, सिडको N4, सिडको रोड, औरंगाबाद, 20th July 2021 to the Chief Executive Office, Municipal Corporation, Aurangabad. Subject: Complaint against prolonged road repair. Respected sir, I am writing to your good self to bring your attention towards inconvenience being faced by the residents of Sidco Nagar. The municipal corporation have taken the work of repairing road before 2 months. However, the roads were left unrepaired. आता पहिल्या ह्याच्यामध्ये मी काय केलंय की इथेच त्यांना सांगितलंय की काय झालेलं आहे, इनकन्व्हिनियन्स झालेलं आहे रोड रिपेअरिंगचं काम खूप होत असल्यामुळे. कोणत्या नगरमध्ये? सिडको नगरमध्ये. आणि तिथील तुम्ही रहिवासी आहात आणि म्हणून हे तुम्ही पत्र लिहितायत. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय करते की हे काम जे आहे रिपेअरिंगचं ते 2 महिन्यापासून करत आहे. आणि तसे तरी असं असलं तरी सुद्धा रोड जे आहेत ते म्हणजे अनरिपेअर राहिलेत, त्यांच्यामध्ये दुरुस्ती काही झालेली नाही. सेकंड बघा काय लिहिले आता, We wrote many letters requesting the concerned authorities, but to no avail. During the rains, the situation becomes the worst. म्हणजे आम्ही असे बरेच पत्र लिहिले रिक्वेस्टिंग म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करण्याचे विषयाला धरून, परंतु काहीच उपयोग झाला नाही. आणि मग पावसाळ्यामध्ये तर सिच्युएशन खूपच वाईट होते. आणि थर्ड पॅरेग्राफ बघा काय लिहिले, सो आय ऑन बिहाफ ऑफ द रेसिडेंट्स, म्हणजे तेथील रहिवासी म्हणून मी ऑफ द एरिया अपील टू यू टू रिलीव्ह अस फ्रॉम दिस ऑब्स्टॅकल, या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. सो काइंडली आय एम रिक्वेस्टिंग यू टू लुक इन टू मॅटर पर्सनली, आणि म्हणून तुम्ही या विषयामध्ये पर्सनली लक्ष द्या अशी मी विनंती करते, असं तुम्ही थर्ड पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय. आणि थँकिंग यू युअर्स फेथफुली श्याम जाधव, म्हणजे तुम्ही वरती जो सेंडर्स आहे त्याच इथे युअर्स फेथफुली नंतर नाव इथे लिहिलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. अशा प्रकारे प्रॅक्टिससाठी आपल्याला दिलेले जे लेटर्स होते ते आपण इथे पाहिलेले आहेत. इथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे 3 जे लेटर दिलेत ते आपण पाहिलेत. आता इव्हॅल्युएशन मध्ये बघा त्यांनी काय दिलंय, तर तुम्हाला मार्किंग सिस्टीम दिलेली आहे की लेटर रायटिंग लिहित असता म्हणजे लेटर रायटिंगसाठी मार्किंग सिस्टीम कशी आहे. सेंडर्स ऍड्रेस आणि डेट याला अर्धा मार्क आहे, रेसिपंट ऍड्रेसला अर्धा मार्क आहे, सब्जेक्टला अर्धा आहे, मेन बॉडीला 2 आहे, सबस्क्रिप्शन आणि क्लोजिंग आहे त्याला अर्धा मार्क आहे, आणि ग्रामरसाठी 1. असे टोटल मार्क्स तुम्हाला लेटर रायटिंगला 5 आहेत, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेप्स लिहिता तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की मार्किंग सिस्टीम सुद्धा दिलेली आहे, तुम्हाला स्टेप्स चुकवून चालणार नाही. आता इथे बघा, माय टेक अवे, टुडे आय लर्न टू राईट अ फॉर्मल लेटर इन द एक्सपेक्टेड फॉर्मॅट इन फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. म्हणजे आज मी काय शिकलेलो आहे तर फॉर्मल लेटर अपेक्षित असलेल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्मल इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं लिहितो हे किंवा लिहिते हे शिकले, असं थोडक्यामध्ये इथे टुडे आय लर्न मध्ये त्यांनी दिलेलं आहे. आता अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी समजून घेतलेली आहे फॉर्मल लेटरची. तरी सुद्धा मी परत आठवण करून देते की फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर यासाठी त्यांच्यामधील डिफरन्स समजून घेण्यासाठी एक मी व्हिडिओ टाकलेली आहे. त्याचप्रमाणे लेटर रायटिंग याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ टाकली. हे 2 व्हिडिओ तुम्ही ही ऍक्टिव्हिटी म्हणजे सॉल्व्ह करण्याच्या आधी जर पाहिल्या, काळजीपूर्वक ऐकल्या, तर तुम्हाला आणखीनच ही ऍक्टिव्हिटी सोपी जाईल.